लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आज दुपारी 2:30च्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतील। जगद्गुरू संत तुकाराम यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या देहू नगरीतून पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणा करून मार्गस्थ होणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णव व दिंड्या इथं दाखल झालेल्या आहेत। काय आहे माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहारमध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्राला आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा लाभली आहे। पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे। लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात। टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करत वारकरी नामस्मरणात लीन होत आहेत। यंदा संत तुकाराम महाराज यांच्या 340व्या आषाढी सोहळ्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे। या पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी व भाविकांमुळे देहू नगरी गर्दीनं फुलून गेली आहे। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामचा जयघोष असं वातावरण इथं पाहायला मिळतंय। ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता कानाकोपऱ्यातून वृद्ध, महिला, पुरुष वारकरी माऊली व विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले दिसत आहेत। देहू नगरीमध्ये काही ठिकाणी रस्ते व चौक बंद असले तरी मार्ग काढत वारकरी मंदिर परिसरात गर्दी करत होते। अभंग व टाळ मृदुंगाच्या नादातील भजनानं देहू नगरी न्हाऊन निघाली आहे। इंद्रायणीचा घाट भाविकांनी सजला आहे। सर्व रस्ते, प्रदक्षिणा मार्ग, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलल्याचं दिसत आहे। देहूतून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुढे पंढरपूर पर्यंत महिनाभर पायी वाट तुडवत विसावा घेत जाण्यासाठी लागणारा तुटपुंजा संसार पाठीवर आणि काखेत अडकून वारकरी निघाले आहेत। प्रवासासाठी छत्री नाहीतर रेनकोट, कपडे, अंथरूण आणि खाण्याच्या सामानाची पिशवी, बस एवढंच काय ते सामान। प्रमुख दिंड्यांच्या उपस्थित वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या निनादात आज सायंकाळी 5 वाजता मुख्य मंदिरातून प्रस्थान होईल। सायंकाळी 6:30 वाजता पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदार साहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसवणार आहे। त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देवकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।